व्हॉट वी हॅव. सो वेलकम यू ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. तो आपण आता नेक्स्ट पार्टकडे बघत आहोत. ह्युमन स्केलेटन्स म्हणजे स्केलेटन अँड द स्किन. तर स्केलेटन अँड द स्किनच्या आपण नेक्स्ट पार्टकडे आपण बघत आहोत आणि आता आपण बघणार आहोत. तर लेट्स गो. नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? तर बघा या ठिकाणी आपल्याला एक पिक्चर दाखवलेलं आहे. तर पिक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. तर बघा हे आपलं ह्युमन स्केलेटन, हे आपला माणसाचे हड्ड्यांचा सापळा आहे. तर बघा ह्याच्यामध्ये आपण आर्म्सचे हड्डे बघू शकतो. आर्मच्या हड्ड्या कशा आहेत ते आपण बघू शकतो. नंतर रिब केज जो आपला आपण छातीचं छातीचं आपण कवच बोलू शकतो तो आहे. प्लस आपण बघ हड्ड्यांचा सापळा बेसिकली. नंतर स्पाइन आपण जे बोलतो म्हणजे पाठीचा कणा, द स्कल म्हणजे आपली खोपडी आणि प्लस आपले पाय म्हणजेच लेग आणि प्लस आपले जे हँड्सचे आहेत, त्या हँड्सचे आपण म्हणजे आपले जो हात आहेत, त्याचे आपण बोन्स, फिंगर्सचे बोन्स आपण बघू शकतो. तर अशा प्रकारे बेसिकली आपला स्ट्रक्चर म्हणजे आपला हड्ड्यांचा स्ट्रक्चर आहे. त्या हड्ड्यांच्या वरती एक मांस आलेला आहे. मांस म्हणजे मसल्स आलेला आहे, जेणेकरून आपल्याला आपले आयडेंटिफाय म्हणजेच आपण बघू शकतो, की जेणेकरून आपल्या बॉडीला एक प्रॉपरली शेप वगैरे भेटत असतो. राइट? सो हिअर इज द थिंग. सो आता आपण बघूया, की नेक्स्ट पॉइंट व्हॉट वी हॅव. सो लेट्स गो. So human skeleton system can be divided into the two parts, the axial skeleton and the appendicular skeleton. तो आता आपण axial skeleton आणि appendicular skeleton हे आपले दोन पार्ट आहेत, ते आपण आता बघणार आहोत. The axial skeleton and the axial skeleton consist of the skull, spine and rib cage, and these are situated symmetrically along the central vertical axis to the body. तर बघा बेसिकली आपण बघू शकतो, की हा जो आपला एक्झॅक्ट स्केलेटन दोन पार्ट आहे. पहिला एक्झॅक्ट स्केलेटन म्हणजे आपली ह्युमन बॉडीचे ह्युमन हड्ड्यांचे दोन पार्ट आपण केलेले आहेत. तर पहिला पार्ट आहे एक्झॅक्ट स्केलेटन आणि दुसरा आहे अपेंडिक्युलर स्केलेटन. तर एक्झॅक्ट स्केलेटन म्हणजे काय? एक्झॅक्ट स्केलेटन मध्ये कोणकोणते येतात? एक्झॅक्ट स्केलेटन मध्ये स्कल येतो, एक्झॅक्ट स्केलेटन मध्ये रिब केज येतो आणि दुसरा आपला येतो स्पाइन. तिसरा आपला येतो स्पाइन. तर हे जे तीन घटक आहेत ते बघा, आपण जर व्यवस्थित बघायला गेलं तर एका सेंट्रल लाईनवर याला सगळे निगडीत आपण बघू शकतो, की बघा सेंट्रल लाईनचे जोडलेले आपल्याला स्कल दिसतो, सेंट्रल लाईनचे जोडलेला आपल्याला रिब केज दिसतो आणि सेंट्रलला असणारा आपल्याला स्पाइन आपण बघू शकतो. तर हे तिघं बघा, एक्झॅल मीन्स व्हॉट, की आपण जे एक सेंट्रल लाईन बोलतो त्याला निगडीत हे सगळे किंवा त्याला अटॅच हे सगळे असल्या कारणाने वी कॅन कॉल देम द एक्झाईल स्केलेटन. राईट? आता आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आपण स्केलेटन बघूया अपेंडिक्युलर skeleton. Okay, the appendicular skeleton is made up of the bones of the upper and the lower arms, lower limbs, arms and legs, and either the one side of the central axis. तर बघा आता हा जो डॉट आपण बघू शकतो. बघा डॉट जे आपलं आहे, तर डॉट हा आपल्याला एक्झॅल आपण काढलेला म्हणजे एक सेंट्रल लाईन काढले. तर सेंट्रल लाईनला निगडीत असलेले जे काही हड्ड्या आहेत त्यांना आपण एक्झॅल स्केलेटन असं म्हटलेलं आहे. तर बघा आपले हड्डी, स्कल आणि प्लस आपला रिब केज. राईट? हा म्हणजे सर आपले तुमचा आवाज येत नाहीये. हा हा बेटा, थोडा थोडा नेटवर्क इश्यू असावा म्हणून अपेंडिक्युलर स्केलेटन मीन्स की आपले जे सेंट्रलला सोडून जे अटॅच बॉडी पार्ट आहेत, अटॅच हड्ड्या आहेत. म्हणजे बघा आपण जे हाताचे हड्डे बघितली ती अटॅच आहे. बघा या सेंट्रलला आपण जे बघू शकतो, मी इरेज करतो सगळं काय. राईट? अँड देन वी कॅन प्रॉपरली सी. तर बघा सेंट्रलला जो पार्ट आहे, तर सेंट्रलला ते कनेक्ट न होता ते आपल्याला एक अटॅच आपण त्यांना बघू शकतो. अटॅच आपण बघू शकतो. तर बघा हे जे अटॅच बॉडी पार्ट आहे, जो आपल्या हातांचे हड्ड्या झाले किंवा पायांचे हड्ड्या झाले, हे सेंट्रलला अटॅच आहे. म्हणून त्याला आपण अपेंडिक्युलर बोन्स असं किंवा अपेंडिक्युलर स्केलेटन असं आपण म्हणतो. इज मेड अप ऑफ द बोन्स ऑफ द अप्पर अँड द लोअर लिम्स. म्हणजेच काय? तर आर्म्स अँड लेग्स अँड इदर द साइड ऑफ द सेंट्रल ऍक्सिस. म्हणजे दोन्ही साईडला असल्या कारणाने वी कॅन कॉल देम अपेंडिक्युलर स्केलेटन. ओके? अशा प्रकारे आपल्या बॉडीच्या किंवा आपल्या ह्याचे दोन पार्ट पडलेले आहेत. तर ॲज अवर बॉडी ग्रोज द साईज अँड द लेंथ ऑफ. तो आता आपण हा पॉईंट बघत आहोत. ॲज अवर बॉडी ग्रोज the size and the length of our bones increases. Such changes in size and the length can be seen in the children according to the age. However, the body continues to grow up to the certain limit, and the bones of a taller people are longer. So ते आपल्याला काय सांगतात? They are saying की our bones is also increasing with our self. म्हणजे आपण जसे जसे वाढत जातो तसे तसे आपल्या हड्ड्या सुद्धा वाढत जातात. किंवा आपण असं बोलू शकतो, की आपल्या हड्ड्या वाढतात म्हणून आपण वाढत असतो. म्हणजे आपली हाईट वगैरे ती वाढत असते. याच कारणामुळे
जे उंच लोक असतात, जे हायटेड लोक असतात, त्यांच्या हड्ड्यांची ग्रोथ सुद्धा हायटेड असते आणि ते सुद्धा लांब असतात, राईट? सो हिअर इज द थिंग. आता आपण बघूया एक्झॅक्ट म्हणजे आपण जे स्केल बघितले होते, ते रिब केज नंतर स्कल आणि प्लस आपण स्पायनल कॉर्ड जो बघितलेला होता किंवा स्पायनल जो आपण बघितलं होतं, त्याला आपण त्याचे आपण स्पेसिफिकेशन बघणार आहोत. तो सी द स्कल is is formed by the bones of the head. तर आपला हेड अँड दी फेस. तर आपला जो डोकं आणि आपला चेहरा आहे, ओके. तो काय काय आहे आपला डोकं आणि चेहरा. बघा, डोकं आणि चेहरा यांच्यापासून ह्या जे हड्ड्या आहेत त्यांच्यापासून बनलेला आहे स्कल. द बोन्स ऑफ द स्कल आर फ्लॅट अँड स्ट्रॉंग. ते भले फ्लॅट आहेत परंतु ते स्ट्रॉंग आहेत. अँड देअर आर ऑल्दो 22 बोन्स in the skull and 8 in head and 14 in face. And they expect the lower jaw, none of the bones of the skull can move. तर बघा, ते आपल्याला काय सांगतात ते? तर आपल्याला ते हे सांगतात ते आपल्याला हे सांगतात आहे, की आपलं जो डोकं आणि फेस आहे, ह्या डोकं आणि फेस मिळून स्कल तयार झालेला आहे. तर हा जो पूर्ण पार्ट आहे, हा जो आपला पूर्ण मुंडी बोलतो, ते स्कल आहे. आणि त्या स्कलमध्ये आपण बघू शकतो, त्या स्कलमध्ये आपल्याला 22 बोन आपल्याला आढळून येतात. आणि ते 22 कसे? तर आपले 8 बोन्स हे आपल्या डोक्याचे आणि 14 बोन आपल्या फेसचे आपण बघू शकतो. तर हे अशा प्रकारे आपला स्कल हे 22 बोनाचा तयार झालेला आहे. 22 बोन्स म्हणजे काय? तर 22 हड्ड्यांचा तयार झालेला आहे. आणि आपला जो खालचा जबडा आहे, ओके, लोअर जॉ. लोअर जॉ म्हणजे कोणता? तर हा आपला खालचा जबडा. तर हा जो आपला खालचा जबडा आहे, हा खालचा जबडा जर सोडला तर कोणताच स्कलचा जो म्हणजे कोणताच स्कलचा कोणताच बोन हा हालत नाही. तो एका जागी फिक्स असतो. तर बघा, आपले खोपडी वगैरे हलते का? आपला डोळा आपली जागा सोडून कुठे हलतो का? आपले कान कुठे जागा सोडून हलतात का? तर आन्सर इज नो. तर फक्त आणि फक्त आपला जो हा लोअर जॉ आहे, त्याला आपण mandible पण बोलतो. This means what? की lower jaw is only the part or only the bone that is movable. So that is only the movable part of our skull is lower jaw. तर फक्त हाच एक पार्ट आहे जो हालत असतो, राईट? सो मला एक सांगा की विच ऑर्गन ऑफ द बॉडी डज दिस स्कल प्रोटेक्ट? तो आपला स्कल जसं आपण बघितलं होतं की जे आपले स्केलेटन असतात ते 2 काम करतात. एक काम तर आपल्याला शेप देणं आणि दुसरं काम आपल्या ऑर्गनला प्रोटेक्ट करणं. तर जर दुसरं काम आपण विचारतोय तर स्कल हा कोणत्या बॉडी ऑर्गनला प्रोटेक्ट करत असतं? तर बघा, पहिला सर्वात मोठा इम्पॉर्टंट बॉडी पार्ट आहे आपला ब्रेन. तो ब्रेनला तो प्रोटेक्ट करत असतो. तर ब्रेन म्हणजेच मेंदू. तर मेंदूला आपला स्कल हा प्रोटेक्ट करत असतो, राईट? सो दिस इज यू हॅव टू रिमेंबर की तुम्हाला प्रत्येक स्केलेटन किंवा प्रत्येक बोन हा कसं काम करतोय आणि तो कोणाला प्रोटेक्ट करतोय हे सुद्धा लक्षात राहणं आवश्यक आहे, राईट? तर आतापर्यंत आपण बघितलं होतं स्कल. आता आपण बघूया रिब केज. तर रिब केज म्हणजेच काय? तर आपला हड्ड्यांचं आपलं जो छातीचा जो आपण सापडा बोलतो, की आपल्या छातीला बघा, आता आपण साइडने म्हणजेच उजव्या हाताच्या खाली किंवा डाव्या हाताच्या खाली जर आपण टच केलं तर आपल्याला अशा प्रकारे हड्ड्या आपल्याला महसूस होतील. आपल्याला अशा प्रकारच्या हड्ड्या आपल्याला दिसतील. त्या हड्ड्यात म्हणजे काय? तर आपले रिब केज म्हणजे आपल्या हड्ड्यांचा सापडा, सॉरी, छातीचा जो सापडा आपण जे बोलतो ते आपण आहेत. तर ते बघा, एक कसं केज सारखे आहेत म्हणजे आपल्याला पिंजरासारखे आपल्याला ते दिसून येतात. बघा, पिंजरासारखे ते आपल्याला दिसून येतात. तर ते पिंजरा किती इम्पॉर्टंट आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. So बघा, feel the left right side on the chest and the hand or figure. So अशा प्रकारे आपण ते फील केलेलं आहे. So check in the center and how many bones do you feel? The cage-like structure on the chest is called the rib cage, and in this chest there is one vertical flat bone called sternum. ओके, स्टेरनम. तर स्टेरनम नावाचा आपला एक फ्लॅट बोन आहे. तो बघा, हा वाला आपण जो बोलतो, हा वाला बोन. सी, हा वाला जो बोन जो आपण बघतोय, जो एक सेंट्रल आहे, कारण त्याच्यामुळे आपण आपली छाती आपण जे बोलतो एक स्टेबल आपल्याला राहिलेलं आहे, की जेणेकरून आपण आपला तो पार्ट आहे तो फ्लेक्सिबल न होता आपण तो व्यवस्थित राहू शकतो. तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे? स्टेरम असं म्हटलेलं आहे. तो स्टेरम आहे, राइट? सो आता हो गया 12 parts, 12 or 12 pairs of the flat bones called ribs are joined to its sideway, and these 25 bones forms
द रिब केज टू जॉईनिंग द स्पाइन स्पाइन ॲट दी बॅक. सो ते आपल्याला काय म्हणतात की बघा हे जर आपण मोजले व्यवस्थित तर हे या साईडला 12 हड्ड्या आहेत आणि या साईडला 12 आहेत आणि प्लस एक मधला जो मधला इम्पॉर्टंट आहे ज्याला आपण स्टेरम असं म्हटलेलं आहे और स्टेरनम असं आपण म्हटलेलं आहे. तर स्टेरनम आणि प्लस हे 12 24 तर हे 24 आणि 25 हड्ड्या मिळून आपण रिब केज तयार करतात. रिब केज म्हणजे छातीचा जो सापळा आपण ज्याला म्हणतो ते लोक ते तयार करतात. आणि ह्याच्यामध्ये काय कोणता ऑर्गन आहे जो व्यवस्थित राहतो तर यांच्यामध्ये लंग्स आहे आणि प्लस आपण बोलतो हार्ट. हे जे ऑर्गन्स आहेत ते व्यवस्थित स्ट्रॉंगली तिथे राहतात आणि त्यांना तो प्रोटेक्ट करत असतो. राईट. तर बघा असे लंग्स आहेत आणि प्लस आपण बघतो तिथं हार्ट आहे. तर ह्या हार्ट आणि लंग्सला ते लोक प्रोटेक्ट करत असतात. म्हणजे हा जो रिबकेज आहे तो प्रोटेक्ट करतो. आणि रिबकेज किती हड्ड्यांचा बनलेला आहे तर रिबकेज 25 हड्ड्यांचा बनलेला आहे. आणि 25 हड्ड्यांचा जो पहिला 25 हड्ड्यांचा जो एक हड्डी अशी आहे. केज म्हणजे हा बोल बेटा. केज म्हणजे केज म्हणजे पिंजरा बेटा. पिंजरा आपण जे बोलतो ना पिंजरा. ओके. तुम्ही सो हे जे रिबकेज आहे तो हे जे रिबकेज आहे हे 25 हड्ड्यांचे बोन्सचे बनलेले आहेत. आणि जो मिडल वाला आहे त्याला आपण काय म्हटलेलं तो स्टर्नम. आणि बाकीचे उरलेले 24 आहेत त्यांनी एक केज लाईक स्ट्रक्चर इथं फॉर्मॅट केलेला आहे. तो केज लाईक स्ट्रक्चर त्यांनी इथे फॉर्म केलेला आहे. सो दिस वी कॅन सी. ओके. सो नेक्स्ट पॉइंट वी विल गो. आता आपण बघणार आहोत द स्पाइन म्हणजे बॅकबोन अँड व्हर्टिबल कॉलम. सो आपण आता स्पाइन बद्दल बोलणार आहोत. स्पाइन म्हणजे आपण जे मनगट मनगट ना बोलतो आपला पाठीचा कणा जो आपण बोलतो म्हणजे पाठीचा कणा त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर बघा व्हर्टिब्रेट म्हणजे तेच आपण पाठीच्या कणाबद्दल आपण बोलणार आहोत. तर बघा ओके. तो बघा आपण काय काय बघू शकतो तर स्पाइन्स आर okay okay the spine is formed by the pedalock and shape bone places strength one above the other. There are all the 33 bones in these spines and called it vertebra. Okay, so vertebra and these bones are arranged one above the other flexibly, and the spine protected the spinal cord. Okay, the spinal cord that originated from the brain. What would be happen if we didn't have the backbone? तो बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की बॅकबोन आपला आहे जो बॅकबोन म्हणजे पाठीचा कणा. हा पाठीचा कणा हा बेसिकली हा बघा हा जो आपण जी हड्डी आहे राईट. आपण आता बघू शकतो की इथं स्कल आहे राईट. हा स्कल आहे आणि या स्कल पासून जे आपलं पूर्ण इथपर्यंत राईट तर आपलं कमरेपर्यंत जी हड्डी आलेली एक सरळ हड्डी आलेली आहे ते म्हणजे सरळ म्हणजे एखादं स्ट्रेट हड्डी आलेली तिला आपण काय म्हणतो तर स्पायनल असं म्हणतो. तो स्पाइन असं म्हणतो. तर स्पाइनचं काय काम असतं तर स्पाइन एक स्पायनल कॉर्ड म्हणजे जी मेंदूतून आलेली जी नडी आहे तिला ते प्रोटेक्ट करण्याचं काम करते. आणि ते बेसिकली किती हड्ड्यांनी बनलेले आहे तर ती 33 हड्ड्यांनी बनलेले आहे. आणि 33 हड्डी कसे तर बघा एक छोट्या हे बघा एक छोट्या हड्डीवर दुसरी हड्डी नंतर तिसरी हड्डी चौथी हड्डी पाचवी हड्डी ही एकावर एक व्यवस्थित अरेंजमेंट करून असे 33 हड्ड्या आहेत की जेणेकरून स्पायनल कॉर्ड बनलेला स्पाइन हा बनलेला आहे. म्हणजे बॅकबोन अँड व्हर्टेबल कॉलम आपण ज्याला म्हणतो ते बनलेलं आहे. आणि या स्पाइनमुळेच किंवा या स्पाइनमुळे त्या पाठीच्या कणामुळे आपण स्ट्रेट बसू शकतो. तर विचार करा जर स्पाइन कोडच नसले तर आपण असे म्हणजे आपल्याला नीट ताट उभं राहता आलं असतं का तर आन्सर इज नो. तर बघा स्पाइन कॉर्ड नसतं तर आपण या हड्डीकडे बघूया. तर बघा स्पाइन कॉर्ड जर नसते तर हा जो पार्ट आहे आणि हा आपला कमरेचा पार्ट आहे हा म्हणजे हा पोटाचा बेसिकली जो पार्ट आहे तो पोटाचा पार्ट आपल्याला असता का तर उत्तर आहे नाही. तर पोटाचा पार्ट आपला एकदम म्हणजे त्याच्या जागी हड्ड्या वगैरे लागल्या असत्या आणि पोटा आपला म्हणजे इंटेस्टाईन वगैरे यांना काय झाले असते इजा झाले असते. तर देअर फॉर द स्पायनल कॉर्ड जो आपला स्पाइन आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा कोणाला प्रोटेक्ट करतो तर स्पायनल कॉर्डला प्रोटेक्ट करतो. तो स्पायनल कॉर्डला आणि स्पायनल कॉर्ड म्हणजे काय तर स्पायनल कॉर्ड एक अशी कॉर्ड आहे अशी नलिका जी थेट मेंदूपासून आलेली आहे राईट. तर तिला तो प्रोटेक्ट करत असतो राईट. तो आतापर्यंत आपण बघितलेले होते आपण बघितले आहेत एक्साइल स्केलेटन. एक्साइल स्केलेटन मध्ये किती किती पार्ट आहेत एक आपला आहे रिबकेज अँड देन आहे आपला स्कल अँड देन वी हॅव द स्पाइन. स्पाइन म्हणजेच काय
बॅकबोन अँड वर्टेबर कॉलम. राईट, तशा प्रकारे आपण बघू शकतो. नेक्स्ट आता आपण बघणार आहोत अपेंडिक्युलर स्केलेटन. सो अपेंडिक्युलर स्केलेटन म्हणजे कोणते? अपेंडिक्युलर स्केलेटन म्हणजे हेच की जे सेंटरला नसताना जे अटॅच्ड वाले आहेत बघा, सेंटरला अटॅच जे आहेत त्यांना आपण अपेंडिक्युलर असं म्हटलेलं आहे. तर बघा हाताचे हड्डे नंतर पायांचे हड्डे हे जे आहेत त्यांना आपण अपेंडिक्युलर असं बोललेलं आहे. राईट, सो लेट्स गो. आता अपेंडिक्युलरचे कोर्से आहेत ते आपण बघणार आहोत. अपेंडिक्युलर स्केलेटन. द अपेंडिक्युलर स्केलेटन, द ह्युमन बॉडी हॅज 2 आर्म्स अँड 2 लेग्स. बरोबर ना? आपल्या सगळ्यांना 2 पाय आणि दोनच हात आहेत. बरोबर? कोणाला 3 आहे का? 3 आहे, 3 पाय 3 हात. सांगा बरं. नाही. ओके, गुड. तर मला वाटलं कोणाला तरी 3 पाय 3 हात असतील म्हणून माझे कन्फर्म करून घेतलं. राईट. सो अपेंडिक्युलर स्केलेटन, द ह्युमन बॉडी हॅज 2 आर्म्स अँड 2 लेग्स. The different parts of arm and legs have the several bones and which connected together by joints. म्हणजे काय सांगता येते, तर आपले जे 2 हात आणि 2 पाय आहेत, तर 2 हात आणि 2 पाय हे कसे आहेत, तर 2 हात आणि 2 पाय हे वेगवेगळ्या हड्ड्यांनी बनलेले आहेत, परंतु ते एकमेकांना जॉईंट्स मार्फत म्हणजे बघा आपला गुडघा काय करतो की पायांचे 2 हड्डे आहेत, मेन जे हड्डे आहेत त्यांना जोडण्याचं काम करतो. प्लस आपला जो एल्बो आहे तो सुद्धा एल्बो सुद्धा काय करतो, तर ते हातांच्या 2 हड्ड्यांना जॉईन करण्याचं काम करत असतो, त्यांना एकत्र करण्याचं काम करत असतो. राईट. सो दिस इज द थिंग. अशा प्रकारे आपण अपेंडिक्युलर स्केलेटन आता बघणार आहोत. राईट. सो अपेंडिक्युलर स्केलेटन त्याचा आपण ओके बघत आहोत. राईट. तर त्याच्या आधी आपण जरा डोयुनो सेशन एकदा बघून घेऊया. सो देअर इज 3 बोन इन द ईच ऑफ इयर ऑफ दिस. The stirrup is the smallest bone in our body. That is called as stirrup. The stirrup bone कुठं आहे ते आपण बघूया. Right. The smallest bone in our body and it is as small as the grain of rice and is hollow. Its shape is like that of the stirrup. तो बघा, ते stirrup आपली जी हड्डी आहे, ते स्टिरअप हड्डी कुठे आहे? बरं, आपली कानाची जी हड्डी आहे ही बेसिकली कानाची जी हड्डी इथं आपल्याला व्यवस्थित बघावं लागेल. जरा मी मोठं करून दाखवतो. तर बघा, कानाची जी हड्डी आहे, कानामध्ये आपले कान बेसिकली 3 हड्ड्यांपासून बनलेलं आहे. तर 3 हड्ड्यांपासून जो सर्वात छोटा आपला पूर्ण बॉडीमध्ये पूर्ण आपल्या शरीरामध्ये सर्वात छोटी हड्डी जिचं नाव आहे स्टिरअप. स्टिरअप सारखे दिसते. म्हणजे बघा इथं जो आपल्याला हे दाखवलेलं आहे, पिक्चर दाखवलेलं, फिगर दाखवलेलं आहे, त्या फिगर सारखी आपण बघू शकतो स्टिरअप आपण बघू शकतो. तो स्टिरअप इज लाईक दिस. तो कानामध्ये तो स्टिरअप आपण बघू शकतो. तो कानाची जी हड्डी आहे तिला आपण जे सर्वात स्मॉलेस्ट आहे ते स्टिरअप बोलवतो. आणि प्लस ती केवढी छोटी आहे, तर एका तांदळाचा दाना केवढा छोटा असतो तेवढा दाना एवढा तो तेवढे ती हड्डी छोटी असते. आणि मग जर सर्वात छोटी जर हड्डी आपल्या बॉडीमध्ये आहे, तर सर्वात मोठी सुद्धा हड्डी असेल, तर ऑफकोर्स सर्वात मोठी सुद्धा हड्डी आहे. तर सर्वात स्ट्रॉंगेस्ट आणि सर्वात लॉंगेस्ट बोन इज ए थाय बोन आणि त्याचं नाव आहे फेरम. तर आपले जे मांडीचे जे बोन आहे, जे मांडीचे जे बोन आपण जे बोलतो मांड्यांची हड्डी, ती मांड्यांची हड्डी ही सर्वात स्ट्रॉंग आणि सर्वात लॉंग आहे. तर सर्वात लॉंग म्हणजे सर्वात लांब सुद्धा आहे आणि सर्वात स्ट्रॉंग म्हणजे कडक कठीण सुद्धा ती आहे. परंतु स्टिरअप हा हॉलो म्हणजे आतमधून खोकला आपण बोलतो, खोकला आहे आणि प्लस सर्वात छोटा सुद्धा आहे. सो दॅट वी कॉल्ड एज स्टिरअप. आणि जो म्हणजे सर्वात छोटा आहे त्याला आपण बोलतो स्टिरअप आणि सर्वात मोठा आहे त्याला आपण म्हणतो फेमर. फेमर म्हणजेच थाय बोन. ओके. सो अशा प्रकारे आपण 2 पॉइंट्स बघितलेले आहेत, 2 हड्ड्या आपण बघितलेले आहेत. आता आपण नेक्स्ट अपेंडिक्युलर स्केलेटन म्हणजे काय आहे का ते आपण बघणार आहोत नेक्स्ट सेशन मध्ये. ओके. या